सना मलिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। नवाब मलिक यांच्या जागेवरती खरं तर तुम्हाला संधी देण्यात आली होती, तिकडे तुम्ही निवडून सुद्धा आलेला आहात, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? मी वडिलांच्या जागात निवडून आलो, पण वडिलांच्या सोबत गेल्या 5 वर्षापासून काम करत होते, त्यांच्या उपस्थिती आणि अनुपस्थितीमध्ये पण, आणि लोकांनी ते स्वीकारलं आणि मला निवडून दिलं। निश्चितच नवीन आमदार आहात तुम्ही, नवनिर्वाचित आहात, पहिल्यांदा निवडून आलेला आहात आणि थेट हिवाळी अधिवेशनाला आलेला आहात। विशेष अधिवेशन पाहिलेलं आहे, काही ज्येष्ठांकडून मार्गदर्शन झालेलं आहे, काय सांगा? आता आम्ही नवीन आहे म्हणून आपल्याला जिथे आमचं पक्षाचे ज्येष्ठ आहे आणि दुसऱ्या पक्षाचे पण, त्यांनी असं सांगितलं तुम्ही बसा आणि तुम्हाला 1 वर्ष झाले पूर्ण 3 अधिवेशन तुम्ही अटेंड केलं। सकाळपासून जेव्हापासून घंटी वाजलं आणि फायनल झालं तेव्हा तुम्हाला कळणार पुढे प्रोसिजर कसा आहे आणि कसा होणार। कडून काय मार्गदर्शन आहे? ते सतर्क पूर्ण दिवस मला काय करायचं आणि कसं काय करायचं ते मला मार्गदर्शन करतच राहतो। निश्चितच सध्या लाडकी बहीण योजना राज्यामध्ये गाजते पूर्णपणे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे तातडीने मान्य केल्याप्रमाणे द्यावे असा विरोधकांचा सूर आहे। तुम्ही महिला आमदार आहात, काय सांगाल एकंदरीत? मला वाटतं पुढच्या बजेट सेशन मध्ये ते ऍग्री होणार, म्हणजे ते जे प्रपोजल आहे ते त्यांनी ते टाकणार आणि नंतर मंजुरी भेटली की ते 2100 रुपये होणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात।